मित्रांनो, विरसात डेव्हलपमेंटच्या नवनवीन प्रयोगात आपलं स्वागत आहे. जर कोणी तुम्हाला म्हटलं की झाडाला घाम फुटतो का, तर साहजिकच लोक जो पण कोणी म्हणाल त्यांना वेड्यात काढतील. अरे, झाडाला कुठं घाम फुटतो का, हे वेड्यात काय, असं बोलू शकतील. 100% बोलतील. कारण का हे अज्ञान आणि ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला फरक खूप जाणवत असतो. तर होय मित्रांनो, खरंच झाडाला घाम फुटतो. झाडाला घाम फुटतो का नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही एका सीताफळाच्या झाडाला एक पिशवी बांधली होती. त्याच्या फळाला एक पिशवी बांधली होती की त्याच्यामधून पाणी किती प्रमाणात बाहेर पडतं. तर तुम्ही बघू शकता की याच्यावरती पाणी जमलेलं आहे. झाडाने फळाने पाणी सोडलेलं आहे आणि बॅगमधील पाणी बघू शकता तुम्ही पडलेलं. एक कलेक्ट झालेलं पाणी फळामधून पिशवी बसवताना टोटली ड्राय पिशवी बसवलेली होती आपण. आणि हे बघा, पाणी पडतंय फळामधून. एक 10 दिवसानंतर चेक केला आम्ही, तर साधारणतः जवळजवळ 10 ml पाणी कलेक्शन झालेलं आहे 10 दिवसामध्ये. याचा अर्थ काय होतो की झाड, पान, फूल, फांद्या, फळ हे डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, पाणी सोडतं. पाणी सोडण्याची प्रक्रिया होती. ते मुळामधून पाणी घेतं, बुंद्यामधून पाणी घेतं, फांदीमधून पानामध्ये जातं, फळामध्ये जातं आणि ते डिहायड्रेट पण होतं. डिहायड्रेट म्हणजे काय, पाणी बाष्पीभवन होऊन उडून पण जातं. ते सिद्ध करण्यासाठी आम्ही एक प्रयोग केला होता. फळाला पिशवी बांधली होती. तर जवळजवळ 10 दिवसामध्ये ऑलमोस्ट 10 ml पर्यंत पाणी कलेक्शन झालेलं आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं की झाडाला हे घाम फुटतो. झाड हे सुद्धा पाणी सोडतं, डिहायड्रेट होतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कसा वाटला आमचा हा व्हिडिओ, प्लीज कृपा करून आम्हाला कमेंट द्या. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर सादर करत राहील. आमचा हा उत्साह वाढवण्यात जनतेचं मत हे खूप इम्पॉर्टंट असतं. थँक्यू व्हेरी मच.